विद्यार्थी मित्र हो, आज आपण दुसऱ्या युनिटमधली पहिली कविता पाहणार आहोत. यू स्टार्ट डाईंग स्लोली. सर्वप्रथम आपण कवितेचं वाचन करूया आणि नंतर कवितेकडे वळूया. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life, when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your life to run away from sensible advice. Pablo Neruda. आता आपण पहिल्या कडव्याकडे जाऊया. न्यू वर्ड्स बघूया आपण. डाईंग स्लोली हा एक न्यू वर्ड इथे डार्क करून दिलेला आहे. डाईंग स्लोली म्हणजे लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजे भावी काळामध्ये आपल्या आयुष्यात आनंद येईल याबाबतची आशा गमावणे. याचा अर्थ काय की निराशा निर्माण होणे, जगण्याविषयीची निराशा निर्माण होणे, जीवनात आनंद उरणार नाही अशा प्रकारची होप म्हणजे भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणे. सेल्फ इस्टीम हा दुसरा एक निवड इथं दिलेला आहे, म्हणजे आत्मसन्मान, आपल्या स्वतःविषयीची फिलिंग ऑफ बीइंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज, सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान त्याला म्हणतात. त्याच्यानंतर टर्ब्युलंट म्हणजे स्टेडी म्हणजे स्थिर, अनस्टेडी म्हणजे अस्थिर, प्रक्षुब्ध, अनावर होणारी, अशी पण आपण अस्थिर म्हणू शकतो, ज्याची स्टॅबिलिटी नाही ज्याच्याकडे अशी. ग्लिसन म्हणजे स्पार्कल, शाईन, चमकणे, लकाकणे. त्याच्यानंतर सेन्सिबल, वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स म्हणजे सुज्ञाचा दिलेला सल्ला. सेन्सिबल ॲडवाईस म्हणजे सुज्ञाने दिलेला सल्ला असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्र हो, पहिल्या कडव्याकडे आपण जाऊ. पहिल्या कडव्याच्या अर्थाकडे जाऊ. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल या कडव्यामध्ये कवीने आपल्या जीवनामध्ये आपण कसे वागलो तर दुःख येतं आणि कसे वागलो नाही तर दुःख येणार नाही, म्हणजे सुख येईल, याविषयीचं विवेचन केलेलं आहे. आता बघा, ओळ आपल्याला दिसते इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, याच्याबरोबर विरुद्ध अर्थ अपेक्षित आहे कवीला. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल म्हणजे जर तुम्ही देशाटन केले नाही, याचा अर्थ प्रवास केला नाही, वेगवेगळ्या ठिकाणी गेला नाहीत, म्हणजे एखाद्या ठिकाणी साचलेल्या डबक्यासारखेच आपण वावरलो, बाहेरच्या आसपासच्या परिसरामध्ये जगामध्ये काय घडतं याचा कानोसा घेतला नाही. याचा अर्थ काय, अनेक विविध परिस्थितीची आपण जाणीव करून गेल्याशिवाय समजत नाही, फिरलो नाही तर आपल्याला समजणार नाही.
अशी जर आपण गोष्ट केली नाही किंवा आपण वाचन केलं नाही, वाचलं नाही, म्हणजे दुसऱ्या आपल्या सभोवतालच्या आसपास काय घडतं याविषयी वाचलं नाही, वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं वाचली नाहीत, चरित्र वाचले नाहीत, म्हणजे वाचनाचा व्यासंग जरी कमी केला, प्रवासाचा व्यासंग जरी कमी केला, श्रवणाचं तिसऱ्या वेळेला बघा काय म्हणतं का, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, म्हणजे जीवनाचा आवाज ऐकला नाही, म्हणजे जीवनाकडे कान टाव करून पाहिलं नाही, याचा अर्थ जीवनाकडे सचेतन होऊन जर आपण बघितलं नाही, म्हणजे श्रवणाची आपली जी प्रक्रिया आहे ती बंद ठेवली आपण. आणखीन काय म्हणतो कवी बघा, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही आत्मप्रशंसा केली नाही, म्हणजे आपल्याकडे जर आपण आत्मप्रशंसेच्या लायक नाही, आपल्यात वैगुण्य आहे, अशा प्रकारची न्यूनगंडाची जर भावना सतत येत राहिली तर काय होईल, शेवटच्या वेळीत सांगितलं आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. या ठिकाणी म्हटलं आहे बघा, यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे आपण निराशेच्या गर्तेत किंवा जीवनाचा आनंद हरवून बसतो. जीवन हसत हसत जगलं पाहिजे आणि हे हसत हसत जीवन जगायचं असेल तर या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो बघा, इफ यू किल युअर सेल्फ इस्टीम, जर का आपण आपला आत्मसन्मानच गमावला, ठार केल्याचा अर्थ इथे शब्दशः अर्थ नाही, गमावला, आपल्यामधला आत्मसन्मान संपला, म्हणजे आपल्याला काही किंमतच स्वतः द्यायची बंद केली, आपण आपलं काही मूल्यच नाही या जगामध्ये, असं जर कसपटासमान आपण आपल्या स्वतःला समजायला लागलो. आणखीन काय म्हणतो कवी बघा, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, आपण म्हणतो तसं, म्हणजे दुसरे कोण मदत करत असतील त्यांची मदतही घेतली नाही तर काय होतं आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजेच काय, ज्यावेळी आपल्याला आवश्यक असेल त्यावेळी आपण मदतही घेतली पाहिजे, ज्यावेळी आपल्याला इथं गरजेचं आहे तिथं आत्मसन्मान आपला आपण वापरला पाहिजे, तसं आत्मसन्मानाने जगलं पाहिजे. ह्या गोष्टी कवीला या कडव्यात सांगायच्या. पुढे आपण बघू, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, म्हणजे जर का तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झालात. आपण म्हणतो सवयीचे गुलाम, बरीच उदाहरणं आहेत. तर सवयीचे गुलाम होता नाही, सवय आपली गुलाम व्हायला हवी. आपण सवयीचे गुलाम झालो तर काय होईल, सवय राजा झाली, ओव्हरपॉवरिंग करेल, आपल्यावर मात करेल नाही, डॉमिनेटिंग होईल. खूप महत्त्वाचा संदेश आहे. वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम पाथ, म्हणजे त्या चाकोरीबद्ध जीवनात आपण एकसुरी जीवन जर जगायला लागलो. बघा हां, पहिल्या वेळेला म्हणतो आहे इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, म्हणजे आपण जर सवयीचे गुलाम झालो. दुसऱ्या वेळेला म्हणतो आहे काय, वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम पाथ, म्हणजे चाकोरीबद्ध जीवन जगायला लागलो, म्हणजे त्याच्यात काही वेगळेपण आलंच नाही, एकसुरी जीवन जर जगायला लागलो. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, दिनक्रमच जर आपण कधी बदलला नाही, म्हणजे सकाळी उठल्यापासून आपलं रुटीन सुरू होतं झोपेपर्यंत, ते एकसुरी असेल, म्हणजे एकाच प्रकारचं रुटीन आहे. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, म्हणजे कारण परत वेगवेगळ्या रंगाचे कपडे, इथं कपडे रंग याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे कपडे रंग, म्हणजे सणासुदीला प्रत्येक गोष्टीला त्या त्या प्रकारचं वागणं आपलं जर नसेल, म्हणजे जीवनच एकसुरी झालं असेल. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आता बघा, तुम्हाला ज्ञात नसलेल्या माणसांची जर तुम्ही बोलला नाही, याचा अर्थ काय, ओळखी तुम्ही वाढवला नाहीत, संकुचित जीवन जगलात, आपल्यापुरतं त्या रोजच्या रुटीनपुरतंच जीवन जगलात, तर काय होतं, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपण जीवन जगण्यातली मजा गमावून बसू. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, म्हणजे जर का आपण आपल्या तीव्र इच्छा, भावना, आशा, अपेक्षा ज्या आहेत, ह्या अपेक्षा की ज्या
अशा काही आपल्या अपेक्षा असतात, भावना असतात की याच्यामुळे आपल्यामध्ये एक आपल्या डोळ्यामध्ये चमक निर्माण होते. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट. आणि आपल्या हृदयाची कंपनं वाढतात त्या गोष्टीला आपण फील केल्यानंतर. म्हणजे अशा आपल्या आवडीनिवडी ज्या आहेत, या आवडीनिवडी जर का आपण ॲव्हॉइड केल्या म्हणजे टाळल्या तर काय होईल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. पुढे बघा, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, म्हणजे जर का तुम्ही तुमचं जीवन बदलतच नाही, किंवा वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह, म्हणजे तुमचं प्रेम, वात्सल्य, ममता किंवा तुम्ही काम करत असलेली नोकरी किंवा काम जे आहे याविषयी जर का तुम्ही सॅटिस्फाईड म्हणून समाधानी नसाल, तरीसुद्धा तुमचं जीवन तुम्ही बदललं नाहीत, तर तुमच्या वाट्याला काय येईल, असमाधान येईल. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ ऑर व्हॉट इज अनसर्टन, जर का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धैर्य दाखवलं नाही, टू रिस्क आपला जीव धोक्यात घातला, जोखीम पत्करली नाही, व्हॉट इज सेफ फॉर अनसर्टन, म्हणजे जी अनिश्चित गोष्ट आहे त्याविषयी जर का तुम्ही, म्हणजे अनिश्चित गोष्टीचा आपण आपल्या जीवनामध्ये पाठपुरावा केला नाही, आपण त्याला गवसणी घातली नाही. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, तुमच्या स्वप्नाच्या पाठलागावर तुम्ही कधी गेला नाहीत. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, जर का तुम्ही तुमच्या सेन्सिबल ॲडवाईस म्हणजे सुज्ञाचा सल्ला सोडून दूर जाण्याचा, डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलिस्ट जीवनातून एकदा तरी, बाबा वाक्यम प्रमाणम असं कोणतरी गमतीनं म्हणतो, म्हणजे जे काही सांगितलेलं आहे तेवढंच ऐकायचं आणि त्याच चाकोरीने चालायचं. या व्यतिरिक्त उभ्या आयुष्यामध्ये एकदा तरी ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम जर का तुम्ही हा चाकोरीबद्ध सल्ला सोडून, म्हणजे सुज्ञाचा सल्ला जो आपण म्हणतो, सेन्सिबल ॲडवाईस येतं दिले, सेन्सिबल याचा अर्थ वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स, याच्यामध्ये व्यावहारिकता आहे, असा सल्ला सोडून तुम्ही पुन्हा कधीतरी स्वतःला प्रूव्ह करून दाखवण्यासाठी वेगळी वाट अनुसरली नाहीत उभ्या आयुष्यात एकदा तरी, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली असं कवीने या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्यानंतर पुढे आपण याच्या पुढच्या भागामध्ये फिगर ऑफ स्पीच आहेत ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आता आपण या कवितेमध्ये असलेले भाषिक अलंकार पाहणार आहोत. पहिला भाषिक अलंकार आहे म्हणजे फिगर ऑफ स्पीच आपण म्हणतो. फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला दिसेल ॲनाफोरा. ॲनाफोरा इज अ फिगर ऑफ स्पीच in which we find the repetition of same word or group of word at the beginning of successive lines. म्हणजे कसं की लागोपाठ येणाऱ्या ओळीमध्ये एकच शब्द रिपीट झालेला आहे सलगरित्या सुरुवातीला, किंवा शब्दांचा समूह रिपीट झाला आहे. अशा प्रकारची जर रचना कडव्यामध्ये असेल तर त्या कडव्यामध्ये ॲनाफोरा आहे असं आपण म्हणू शकतो. आता इथं बघा, या ठिकाणी या ओळीला बघा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल मध्ये इफ यू डू नॉट, परत पुढच्या ओळीला सेम लाईन, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट. त्याच्यामुळं इथं ॲनाफोरा आहे. ॲनाफोरा हे एकच नाव तुम्हाला लिहायला लागतं, एक कुठला तरी भाषिक अलंकार लिहायला लागतो. आणखी कुठला अलंकार आहे, दुसरा अलंकार आहे फिगर ऑफ स्पीच रिपिटिशन. रिपिटिशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वी फाइंड रिपिटिशन ऑफ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स असं आपण म्हणू. म्हणजे या ठिकाणी यू स्टार्ट डाईंग स्लोली आहे, परत पुढे हीच ओळ रिपीट झालेली आहे सगळीकडे, ते एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर आणखीन एक फिगर ऑफ स्पीच आहे,
ते आपण जर या ओळीला गेलो तर आपल्या लक्षात येईल ते आहे अँटिथेसिस. म्हणजे याच्यामध्ये अँटिथेसिस इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वी फाइंड टू अपोजिट वर्ड्स और आयडियाज पुट टुगेदर इन अ सेंटेन्स. तर दोन अपोजिट वर्ड्स या ठिकाणी रिस्क आहे, या ठिकाणी सेफ आहे. त्याच्यामुळे अँटिथेसिस या ठिकाणी दिसू शकतो. हे अँटिथेसिस लिहू शकतो. आणखीन या सगळ्या कवितेकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येईल की या ठिकाणी आणखीन एक फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे. कोणती? ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी काय आहे? ॲपॉस्ट्रॉफी इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच सम ॲबसेंट और नॉन एक्झिस्टिंग पर्सन और थिंग इज ॲड्रेस्ड ॲज इफ प्रेझेंट अँड कॅपेबल टू अंडरस्टँड. म्हणजे या ठिकाणी तुम्ही श्रवण करतात, ऐकताय असं कल्पना करून त्या ठिकाणी कवी आपल्याला ॲड्रेस करतो आहे, बोलतो आहे आपल्याशी. इफ यू या वेळेला इथं बघितलं सगळीकडे तसं त्यानं म्हटलेलं आहे. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट. म्हणजे आपण ऐकतो आहोत अशी कल्पना. प्रत्यक्षात लिहिताना आपण नॉन एक्झिस्टिंग आहोत का? नाही. त्याच्यामुळे ही ॲपॉस्ट्रॉफी ही एक फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजे आपल्याला ॲनाफोरा, रिपिटिशन, अँटिथेसिस आणि ॲपॉस्ट्रॉफी अशा प्रकारच्या 4 फिगर ऑफ स्पीच आपण चारातलं एक लिहिला तरी आपल्याला मार्क मिळून जाऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.